हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 स्टार्स प्रकल्पांतर्गत पायाभूत चाचणी 2024-25 इयत्ता 8वी विषय गणित ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासह पाहणार आहोत. अर्थात इयत्ता 8वी गणित विषयाची पायाभूत चाचणी 2024-25 ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण उत्तरासह पाहतोय. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात. लेखी चाचणी प्रश्न 3. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. त्यातला 7,04,03,212 ही संख्या अंकात लिहा. तर अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल ही संख्या 7,04,03,212. 2,54,09,396 ही संख्या अक्षरात लिहा म्हटले. तर आपल्याला या अक्षरात संख्या लिहिता येईल. 87,06,058 या संख्येचे विस्तारित रूप लिहा म्हटले. तर आपल्याला लिहिता येईल 80,00,000 अधिक 7,00,000 अधिक 0 अधिक 6,000 अधिक 0 अधिक 50 अधिक 8. बेरीज करा. 4,378 अधिक 9,765 बेरीज येईल 14,143. वजाबाकी करा. 8,037 वजा 3,729 तरी वजाबाकी येईल 4,308. गुणाकार करा. 6,704 गुणिले 819 तर हा गुणाकार येईल 54,90,576. भागाकार करा. 8,064 भागिले 16 भागाकार येईल 504 आणि बाकी येईल 0. सरळ रूप द्या. 1.2/3 अधिक 2.4/5 तर याला सरळ रूप देऊन उत्तर येईल 4.7/15 म्हणजेच 4.46. प्रश्न 4. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. त्यातला शिक्षकांनी 8वीच्या विद्यार्थ्यांना वर्गाची एक भिंत रंगवण्यास सांगितली. वर्गातील मुलांनी त्या भिंतीचा 1/3 भाग व मुलींनी 3/5 भाग रंगवला. तर भिंतीचा एकूण किती भाग रंगवायचा राहिला आहे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा म्हटले. कृती दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी भिंतीचा रंगवलेला एकूण भाग बरोबर मुलांनी रंगवलेला भाग अधिक मुलींनी रंगवलेला भाग. तर अशा पद्धतीने उत्तर येईल. पहा या ठिकाणी 1/3 अधिक 3/5 बरोबर 5 अधिक 9/15 बरोबर 14/15. आता भिंतीचा रंगवायचा राहिलेला भाग बरोबर 1 वजा भिंतीचा रंगवलेला एकूण भाग बरोबर 1 वजा 14/15 बरोबर 15 वजा 14/15 बरोबर 1/15. इयत्ता 8वीच्या 80 विद्यार्थ्यांची कल चाचणी घेतली असता 2/5 विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे आहे असे आढळले व उर्वरित विद्यार्थ्यांचा कल विज्ञानेतर शाखेकडे आहे विज्ञानेतर शाखांकडे आहे असे आढळले. तर विज्ञानेतर शाखांकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? आपल्याला उत्तर काढता येईल. विज्ञान शाखेकडे कल असणारे विद्यार्थी बरोबर 80 गुणिले 2/5 बरोबर 32. म्हणून विज्ञानेतर शाखांकडे कल असणारे विद्यार्थी बरोबर 80 वजा 32 बरोबर 48. प्रश्न 5. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. त्यातला बैजिक राशींची बेरीज करा. कंसामध्ये -2p वर्ग अधिक 10p वजा 14 कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये -9p वर्ग अधिक 4p. तर या दोन बैजिक राशींची बेरीज करायची आहे. आपल्याला ही बेरीज आडवी मांडणी करूनही करता येईल आणि उभी मांडणी करूनही करता येईल. तर हे उदाहरण अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. उत्तर येईल -11p वर्ग अधिक 14p वजा 14. पहिल्या राशीमधून दुसरी राशी वजा करा. कंसामध्ये 6m अधिक 15n कंस पूर्ण ही पहिली राशी दिलेली आहे. दुसरी राशी दिलेली आहे 18l वजा 12n अधिक 25m. तर हेही उदाहरण उभी मांडणी करून आणि आडवी मांडणी करून आपल्याला सोडवू शकतो. कोणतीही एक मांडणी करा. अशा पद्धतीने उदाहरण सोडवता येईल आपल्याला. उत्तर येईल
वजा 19m अधिक 27n वजा 18l. क बैजिक राशींचा गुणाकार करा. 16ab गुणिले 8ab, तर याचं उत्तर येईल 128a वर्ग b वर्ग. ड हर्षाचे आजचे वय शैलेशच्या वयाच्या तिपटीपेक्षा 4 वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयाची बेरीज 36 वर्ष असल्यास हर्षाचे आजचे वय किती? तर आपण असं उदाहरण सोडवू शकतो. हे शैलेशचे आजचे वय x वर्ष मानू, म्हणून हर्षाचे आजचे वय 3x अधिक 4 वर्षे. म्हणून दिलेल्या माहितीनुसार x अधिक 3x अधिक 4 = 36, 4x अधिक 4 = 36, म्हणून 4x बरोबर 36 वजा 4, म्हणून 4x बरोबर 32, म्हणून x बरोबर 8. म्हणून शैलेशचे आजचे वय 8 वर्षे व हर्षाचे आजचे वय 3x अधिक 4 बरोबर 28 वर्षे. त्यानंतर प्रश्न 6वा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. त्यातला अ 61 अंश माप असलेल्या कोणाच्या कोटिकोणाचे माप असलेल्या पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिहा म्हटले. तर 61 अंश माप असलेल्या कोणाच्या कोटिकोणाचं माप येईल 29 अंश, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर ब या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे आणि प्रश्न विचारला. पहिला प्रश्न, आकृतीतील कोण NPBच्या विरुद्ध कोणाचे माप असलेला पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 80°. त्यातला प्रश्न दुसरा, कोण APMच्या रेषीय जोडीतील कोणाचे नाव लिहा. तर रेषीय जोडीतील कोणाची नावं येतील या ठिकाणी, कोण NPA आणि कोण MPB. क कोण मापकाच्या साह्याने कोण PQRचा पूरक कोण ABC काढा. तर आता पूरक कोणांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. इथं दिलेला कोण PQR हा 20 अंशाचा आहे, त्यामुळे आपल्याला याचा पूरक कोण 160 अंशाचा काढावा लागेल. 160 अंशाचा कोण ABC या ठिकाणी काढलेला आहे पहा. ड दिलेल्या कोणाचा संलग्न कोण काढावं नावे द्या म्हटलेलं आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला कोण AOB दिलेला आहे आणि त्याचा संलग्न कोण काढायचा आहे. मी अशा पद्धतीने या ठिकाणी काढलेला आहे. कोण MOA हा कोण AOBचा संलग्न कोण आहे. प्रश्न 7वा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. त्यातला अ 47 मीटर लांबी व 39 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती शेताच्या रुंदीच्या एका बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता शेतातून गेल्यास रस्ता सोडून उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती? तर आपल्याला ह्या माहितीनुसार अशी आकृती काढता येईल. रस्त्यासह शेताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, उत्तर येईल 1833 चौमी. रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, उत्तर येईल 195 चौमी. आणि म्हणून रस्ता सोडून उरलेल्या शेताचं क्षेत्रफळ बरोबर 1833 वजा 195 बरोबर 1638 चौमी. ब 100 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती जागेत चारही बाजूंनी 8 मीटर लांबीची जागा सुशोभीकरणासाठी सोडल्यास बांधकामासाठी किती क्षेत्रफळ जागा शिल्लक राहील. आता इथं दिलेल्या माहितीच्या आधारे आपण अशा आकृती काढू शकतो आणि अशा पद्धतीने उत्तर काढता येईल पहा. सुशोभीकरणासाठी जागा सोडल्यास आतील चौरसाच्या बाजूची लांबी बरोबर 84 मीटर, म्हणून बांधकामासाठी लागणाऱ्या जागेचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू बरोबर 84 गुणिले 84 7054 चौमी हे उत्तर येईल. प्रश्न 8वा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. त्यातला अ एका गृहिणीने दरमहा केलेली बचत पुढे दिली आहे, तर सरासरी बचत किती? इथं प्रत्येक महिना आणि रुपये दिलेले आहेत. जानेवारी 870, फेब्रुवारी 900, मार्च 520, एप्रिल 450, मे 770, जून 750. तर सरासरी बचत काढता येईल आपल्याला. सरासरी बचत बरोबर एकूण बचत भागिले महिने बरोबर 870 अधिक 900 अधिक 520 अधिक 450 अधिक 770 अधिक 750 ह्या बेरीजला भागिले 6 42 बरोबर 4260 भागिले 6 बरोबर 710 हे उत्तर येईल. ब अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढील नकाशात दिली आहे, त्यावरून जिल्ह्याचे सरासरी मतदान काढा म्हटले.
तर जिल्ह्याचे सरासरी मतदान बरोबर मतदानाच्या टक्केवारीची बेरीज भागिले तालुक्यांची संख्या बरोबर 54.87 अधिक 64.02 अधिक 68.58 अधिक 59.16 अधिक 64.52 अधिक 62.43 अधिक 62.52 भागिले 7 बरोबर 436.1 भागिले 7 बरोबर 62.30 हे उत्तर येईल. क. एका वर्गातील काही मुलांचे वजन किलोग्रॅममध्ये दिलेले आहे, त्यावरून वारंवारता सारणी पूर्ण करा. तर आता या माहितीच्या आधारे आपल्याला अशा पद्धतीनं वारंवारता सारणी पूर्ण करता येईल. पहा, प्राप्तांक, ताळ्याच्या खुणा, वारंवारता आणि एकूण वारंवारता n बरोबर 20 येईल. प्रश्न 9. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. त्यातला अ. आकृतीचे निरीक्षण करून चौकटीत योग्य उत्तर लिहा. 1. यस केंद्र असलेल्या वर्तुळात कोण टिंबटिंब हा कंस RBCशी निगडीत केंद्रीय कोण आहे? तर उत्तर येईल कोण CSR. दुसरं, अर्धवर्तुळ कंसाचे नाव म्हटले तर इथं असे उत्तर लिहू शकतो आपण. त्यातलं कुठलंही एक लिहिलं चालेल. QBR, QCR, QAR, QPR वगैरे आपण उत्तर लिहू शकतो. कोणतंही एक लिहिलं तरी चालेल. प्रश्न 3 यातला, जीवा PQ मुळे तयार होणाऱ्या विशाल कंसाचे नाव. तर याचं उत्तर लिहू शकतो आपण PBQ किंवा PRQ किंवा PCQ. कोणतंही एक लिहिलं तरी चालेल. 4. विशाल कंस RACचे माप बरोबर 360 अंश वजा कंस RBCचे माप बरोबर 360 अंश वजा टिंबटिंब म्हटले तर 95 अंश असं उत्तर येईल आणि शेवटचं उत्तर येईल 265 अंश. प्रश्न 10. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. त्यातला अ. पुढील अचूक विधानासमोर बरोबर अशी व चुकीच्या विधानासमोर चूक अशी खूण करा. त्यातला 1. घनाचे प्रत्येक पृष्ठ चौरसाकार असते बरोबर. दुसरा, घनाची प्रत्येक कडा तिला जोडणाऱ्या इतर कडांना लंब असते बरोबर. 3. इष्टिकाचितीच्या समोरासमोरील पृष्ठाचे क्षेत्रफळ समान असते बरोबर. 4. इष्टिकाचितीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ समान असते. तर हे विधान चूक आहे, चूक. ब. आतील बाजूने 4 मीटर लांब, 3.5 मीटर रुंद व 2 मीटर उंच असलेल्या हौदाच्या तळाला व 4ही भिंतींना आतून फरशी लावायची आहे. ₹200 प्रति चौरस मीटर प्रमाणे त्या हौदाला फरशी बसवण्यास किती खर्च येईल? तर आपल्याला असं उत्तर काढता येईल. हौदाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात L गुणिले B अधिक B गुणिले H अधिक L गुणिले H कंस पूर्ण. ह्याच्यामध्ये किमती ठेवा. उत्तर येईल हौदाचे एकूण पृष्ठफळ 58 चौमी. त्यानंतर हौदाचे वरील भागाचे पृष्ठफळ बरोबर L गुणिले B बरोबर उत्तर येईल 14 चौमी. आता फरशी लावण्याचा भाग बरोबर एकूण पृष्ठफळ वजा वरील भागाचे पृष्ठफळ बरोबर 58 वजा 14 बरोबर 44 चौमी. आणि म्हणून फरशी बसवण्याचा खर्च बरोबर 44 गुणिले 200 बरोबर 8,800 रुपये. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीच्या असे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हॅव अ नाईस डे.